ओडिसामध्ये 4 धामांपैकी एक असलेलं जगन्नाथ मंदिर 12व्या शतकात बांधलं गेलंय। या मंदिरात रत्नांचं भांडार आहे। याच भगवान जगन्नाथ मंदिराच्या रत्न भांडाराचे दरवाजे रविवारीच म्हणजे 14 जुलै रोजी तब्बल 46 वर्षांनी खुलं करण्यात आलं। याआधी 1978 मध्ये हे रत्न भांडार उघडण्यात आलं होतं। जगन्नाथ मंदिरातील जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा या तिन्ही देवतांचे दागिने या रत्नांच्या भांडारात ठेवण्यात आल्याचं सांगितलं जातं। अनेक राजे आणि भक्तांनी दागिने अर्पण केले आहेत, ते सर्व इथेच ठेवले जातात। या रत्नांच्या भांडारात असलेल्या दागिन्यांचे मूल्य अनमोल असल्याचं सांगितलं जातं, पण आजपर्यंत त्या दागिन्यांचं मूल्यमापन झालेलं नाहीये। रत्न भांडारात नेमका खजिना किती? तर श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने उच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार रत्न भांडारमध्ये 3 खोल्या आहेत। आतील खोलीत 50 किलो 600 ग्रॅम सोनं आणि 134 किलो 500 ग्रॅम चांदी आहे। हे दागिने कधीही वापरले गेले नाहीत। बाहेरील खोलीत 95 किलो 324 ग्रॅम सोनं आणि 19 किलो 480 ग्रॅम चांदी आहे। हे दागिने सणासुदीला काढले जातात। तर तिसऱ्या खोलीत 3 किलो 480 ग्रॅम सोने आणि 30 किलो 350 ग्रॅम चांदी आहे। हे दागिने दैनंदिन विधीसाठी वापरले जातात। ओडिसातील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रत्न भांडार पुन्हा उघडणे हा एक प्रमुख राजकीय मुद्दा बनला होता। ओडिसातील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रत्न भांडार पुन्हा उघडणे हा एक प्रमुख राजकीय मुद्दा बनला होता। दर 3 वर्षांनी पुरी येथील जगन्नाथ मंदिराचं रत्न भांडार उघडण्यात यावं आणि तेथील दागदागिने, मौल्यवान वस्तू यांची मोजणी करण्यात यावी असा नियमच आहे। मात्र 46 वर्ष हे रत्न भांडार उघडण्यात आलंच नाही। ओडिसा सरकारच्या संमतीनंतरच या रत्न भांडाराचे दरवाजे उघडले जातात। त्यासाठी दीर्घ न्यायालयीन प्रक्रिया पार पडली। भारतीय पुरातत्व विभागाच्या आग्रहानंतर 2018 मध्ये ओडिसा उच्च न्यायालयाने ओडिसा सरकारला या मंदिरातील रत्न भांडार उघडण्याची संमती द्या असे निर्देश दिले। त्यावेळी रत्न भांडाराच्या चाव्या हरवल्या आहेत असं न्यायालयाने सांगितलं। मात्र अखेर 14 जुलै म्हणजेच रविवारी या रत्न भांडाराचे दरवाजे 46 वर्षांनी उघडले। काही दिवसांपूर्वीच जगन्नाथ मंदिराची रथयात्रा पार पडली। ही यात्रा भारतातील प्रसिद्ध यात्रा म्हणून ओळखली जाते। देशभरातून लाखो भाविक या यात्रेत सहभागी होत असतात।